मंडळी, एक नाश्त्याचाच नवीन प्रकार पाहणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे। कुरकुरीत नाश्ता मंडळी एकदा करून पहा, तुम्हाला सर्वांना आवडेल। बघू शकता तुम्ही, गरम गरम खायला घ्यायचं ओल्या नारळाच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर, खूप भारी लागतं। तुम्ही हे एकदा नाश्ता केलात तर नेहमी कराल, एवढं अप्रतिम चवीला लागतं। नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? तर आज आपण पाहणार आहोत मस्त असं कुरकुरीत नाश्ता। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, इथे मूग डाळ अंदाजे घेतलेली आहे, छोटा एक कप, काल रात्री भिजत घातली होती। आणि इथे चणा डाळ 1 कप अंदाजे घेतला तरी काही हरकत नाही, काल रात्री भिजत घातले होते दोन्ही डाळी। आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी घातलं तरी हरकत नाही मिक्सरला लावताना। हे वेगवेगळे आपण मिक्सरला लावून घेऊया। थोडंसं असं जाडसर ठेवलं तरी काही हरकत नाही। आता आपण हे मिक्सिंग बाउलमध्ये ओतून घेऊया। आता आपल्याला चणा डाळ लावायची आहे। यामध्ये सुद्धा जरासं आपल्याला पाणी घालायचं आहे। आता हे आपण मिक्स करूया। आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया। मस्त असं आपलं बॅटर तयार आहे। एवढासा जाडसर ठेवला तरी काही हरकत नाही। त्या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला ऍड करूया। अर्धा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट केलेल्या आहेत, म्हणजे खाताना काढायची काही गरज नाही। इथे फ्रोझन मटार घेतलेले आहे, अर्धा कप फक्त, त्यापेक्षा थोडी कमीच आहे, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घ्या, नाही घेतलं तरी काही चालेल। मटार फ्रेश घेतला तर बॉईल करून घ्या। यामध्ये हळद, इथे जरासा पाव चमचा चिली फ्लेक्स घालते आहे। ऑलरेडी यामध्ये हिरवी मिरची ऍड केलेली आहे, तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर हे स्किप करू शकता। चवीनुसार मीठ घालूया। एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, खूप छान दिसतंय बघा। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त असं बॅटर आपलं तयार आहे। तर 10 मिनिटं झाकण लावून ठेवूया, तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊया। इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 लसूण, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता मिरच्या। यामध्ये 2 चमचे भाजलेली चणा डाळ आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। कोथिंबीर घालूया आणि पाणी घालून बारीक एकदा मिक्सरला लावून घेऊया। तुम्ही यामध्ये 2 ते 3 थेंब किंवा 4 ते 5 थेंब लिंबाचे रस घातला तरी चालेल, तर मला इथे आंबट जास्त आवडत नाही म्हणून लिंबू रस मी इथे टाकला नाही आहे। इथे मस्त अशी चटणी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण नाश्ता तयार करायला घेऊया। इथे 10 मिनिटं झालेली आहेत मिश्रणाला। आता यामध्ये फक्त पाव चमचा सोडा घालूया। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम मीडियम पेक्षा थोडी कमी ठेवायची, म्हणजे लोच ठेवायची आहे, म्हणजे आतून बाहेरून चांगलं भाजलं जाईल। एवढं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे, बघू शकता तुम्ही।
1 चमचा तेल घालूया. तेल व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता आपण हे नाश्ता तयार करायला घेऊया. हे आपल्याला सर्व एकदम ह्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेऊया. तीन मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं. गॅसची फ्लेम लोच ठेवूया, नाहीतर ते करपेल खालून. वरून झाकण ठेवूया. 3 मिनिटं झालेली आहेत. जरासं फक्त वरून तेल घालूया. फक्त जरासं 2 ते 3 थेंब. आता आपण परतून घेऊया. सावकाश आपल्याला परतायचं आहे. तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही छोटे छोटे असे नाश्ता करू शकता. मस्त दिसते बघा, अगदी खूप छान लागतं हे. एकदा नक्की करून पहा. तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या मुलांना पण आवडेल. साईडने जरासं तेल सोडूया, म्हणजे आतून चांगलं भाजलं जाईल. मंडळी, या साईडने लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त नाश्ता तयार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे मंडळी. खायला पण खूप छान लागतं. एकदम गरम गरम खायला घ्यायचं. अप्रतिम चवीला लागतं. रोज रोज नाश्ता तेच करून कंटाळा आला असेल तर हे नाश्ता एकदा नक्की ट्राय करा. आता आपण हे गरम गरम खायला घेऊया. थोडस कुरकुरीत झालेलं आहे. मस्त असा आवाज येतोय, बघू शकता तुम्ही. हे कुरकुरीत नाश्ता मंडळी एकदा करून पहा. तुम्हाला सर्वांना आवडेल. बघू शकता तुम्ही. गरम गरम खायला घ्यायचं. ओल्या नारळाच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खूप भारी लागतं. असे 2 पीस खाल्लात ना गरम गरम तरी पोट भरेल. ह्यामध्ये अशी मटार घालायची, म्हणजे दाताखाली खायला खूप छान लागतं. तर एकदा ही मंडळी रेसिपी करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा. इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.